हे जे रंग असतात ते रंग सुद्धा स्वभाव घेऊन येतात आणि ते स्वभाव घेऊन आलेले रंग काय करतात? अनुभूती देतात. ती अनुभूती काय असते ऐकूया त्यांच्याकडूनच. अनुभूती. बांधून पाहिले बांध प्रवाहावरती, बांधून पाहिले बांध प्रवाहावरती, अडवून पाहिली अगणित नाती गोती. बांधून पाहिले बांध प्रवाहावरती, अडवून पाहिली अगणित नाती गोती. जिरली मुरली स्थित काही, जिरली मुरली स्थित काही, पण वाहिली बहुतशी अंगावरली माती. मी झुरलो आपल्या जागी, मी झुरलो आपल्या जागी, भरभरलो उतलो सुफळ किनाऱ्यावरती. उकलून निसटले, उकलून निसटले झरे सोडूनी गाठी, उकलून निसटले झरे सोडूनी गाठी. पडसाद उमटले घुसमटल्या एकांती, पडसाद उमटले घुसमटल्या एकांती. तो तळसागर पहा, तो तळसागर बघ प्रेयस या सर्वांचा, तो तळसागर बघ प्रेयस या सर्वांचा. ना गंड न ईर्षा, ना गंड न ईर्षा, तरी तयाप्रत सकल धावती सवती. जे अथांग, जे अथांग आणि निष्काम, जे अथांग आणि निष्काम भावते जगती. अनुभव अंतिमी कथितो मम अनुभूती. सागराला नद्या, सगळ्या नद्या मिळतात, तो अथांग आहे, तो निष्काम आहे, त्याच्यावर भाळून सगळ्या नद्या एवढं सगळं असून देखील त्याला मिळतात. पण कविता ही कवीला भाळून आलेली असते. सीएल, तुम्ही स्वतःला सागर वगैरे म्हणून घ्या या सगळ्यांच्या देखत, पण कविता ज्यावेळी सुचते कवीला त्यावेळी ती कवीवर भाळून आलेली असते. हे खरं आहे. बाम सर नेहमी म्हणायचे की ती कुणी जी अज्ञात शक्ती असते तिनं ठरवलेलं असतं की आपण माध्यम कुणाला निवडायचं. म्हणजे बेदरकरांनी जर कविता लिहिली तर ती बेदरकरांनी लिहिलेली नसते, त्या शक्तीनं ते ठरवलं असतं की आत्ताचं माध्यम बेदरकर आहे. त्यामुळे यांना जरी असंख्य सवती वगैरे शब्द वापरलाय, भाव बदलत चालले चेहऱ्यावरचे, पण हा जो काय शब्द त्यांनी वापरलेला आहे तो धावती सवतीचे अथांग अन निष्काम भावते जगती. अनुभव अंती मी कथितो मम अनुभूती. कवितेमध्ये काय किंवा इतर सगळ्या कलांमध्ये काय, बापट सर इथे बसले आहेत, सगळ्या कलांचा ज्यावेळी तुम्ही विचार करता त्यावेळी मला असं वाटतं की अनुभूती उतरत असते, अनुभव उतरत नाही. हा म्हणजे मी असंख्य गोष्टी दिवसभरात पाहतो, जे जे माझ्या डोळ्याला दिसतं ते मी पाहतोच, नसतं पाहायचं तरी मी पाहतो, पण ते सगळंच काही आत आडात जात नाही. त्या वाड्यातल्या त्या दिवाणखान्या, फार सुंदर रूपक राग जाधवांनी योजलं होतं. ते असं होतं की ते म्हणाले मला कादंबरी लिहायची आहे. तर म्हटलं बर, तर म्हटलं काय डोक्यात काय आहे? तर म्हणे काही नाही, कादंबरी, मी एक समीक्षक आहे, ते कादंबरी वगैरे काय मी लिहिणार, पण माझ्या डोक्यात असं आहे की तो प्लॉट काय आहे. तर जे पूर्वीचे वाडे असायचे म्हणे, त्या वाड्यामध्ये बाहेर दिवाणखाना, मध्ये माझघर, मग परसबाग, आणि ही जी काय त्या रचना असायची त्या घराची, तसं मला वाटतं म्हणे की दिवाणखान्यामध्ये जे दिसतं ते तसंच असतं असं नाही. कारण माझघरात जे शिजत असतं ते महत्वाचं असतं. मला इतका आनंद झाला की ते जे शिजणं आहे ना, आता हा विषय तुम्ही अनेक विषयांना लावून बघा, राजकारणाला जर लावला तर इतकी सुंदर कादंबरी तयार होईल की जे दिवाणखान्यात दिसतंय, हा मदत येते, दर महिन्याला खात्यात पैसे जमा होत आहेत, वा वा वा, पण माझघरात जे शिजतंय ते वेगळं आहे.
आणि त्याच्या मागे आणखी जी परसबाग आहे, त्या परसबागेमध्ये शब्दच्युती नावाचा आमच्याकडे एक प्रकार आहे मराठी व्याकरणामध्ये. तो काय आहे, तर मूळ जो शब्द असतो तो शब्द आपल्या अर्थापासून च्युत म्हणजे खाली पडणे, मूळ अर्थापासून तो दुरावतो आणि एक नवाच अर्थ त्याला येऊन चिकटतो, ती शब्दच्युती. म्हणजे काय, तर हायकमांड असा एक आपल्याकडे शब्द आहे. अलीकडे तुम्ही हायकमांड 4 लोकांमध्ये जाऊन बघा, उच्चारात बरं, अर्थ वेगळाच पोहोचतो, पण मूळ जो हायकमांडचा अर्थ आहे तो वेगळाच आहे. रिमोट कंट्रोल या शब्दाचा अर्थ बघा तुम्ही, आता तो वेगळाच अर्थ आहे, पण आता तुम्ही बाहेर जाऊन तो उच्चारला तर लोक वेगळंच रिमोट कंट्रोल हातात घेतात. मुद्दा काय आहे माझा सांगण्याचा, की या सगळ्यातून पडसाद उमटले घुसमटल्या एकांती, ती त्याची जी अनुभूती असते, ती अनुभूती, त्याचं जे एकटेपण आणि घुसमटलेपण असतं, त्यातून ती बाहेर पडते. सुरुवात त्या कवितेची होते, बांधून पाहिले बांध प्रवाहांवरती. तुम्ही एखाद्या प्रवाहाला बांध घाला, तो काही वेळ राहतो तसाच, पण तो इतका अस्वस्थ असतो की तो दुसरा रस्ता शोधतो स्वतःचा स्वतः आणि बाहेर पडतो. कविता अशीच असते आणि ती अशीच असते म्हणून ती चौखूर उधळते.